पालघरमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नद्यांसह नाल्याच्या पातळीतही वाढ झालेली आहे। तर सूर्या प्रकल्पाचं धामणी धरण 100% भरल्यानं धरणाचे तीनही दरवाजे 40 सेंटीमीटरनं उघडण्यात आलेले आहेत। त्यामुळे धामणी आणि कवडास या दोन्ही धरणांमधून जवळपास 22,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सूर्या नदीमध्ये केला जातो आणि त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। या क्षणाची एक महत्त्वाची बातमी आहे। पालघरसह वसई आणि विरारच्या पाण्याचा प्रश्न देखील मिटलेला आहे। पालघर जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून जो पाऊस आहे तो मुसळधार सुरू आहे आणि ह्याचाच परिणाम म्हणून पालघर जिल्ह्यातील नदी नाले आहेत ते ओसंडून वाहत आहेत। तर दुसरीकडे पालघर जिल्ह्यातील जी धरणं आहेत त्या धरणांची पाणी क्षमता कमालीची वाढली आहे। सध्या मी धामणी धरण आहे जे सूर्या प्रकल्पाचं त्या धामणी धरणाच्या शेजारी आहे। आता ह्या धरणाचे 3 दरवाजे आहेत ते 40 सेंटीमीटरने उघडण्यात आलेले आहेत आणि ह्या धरणामधून 3268 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग आहे तो सध्या करण्यात येतोय। एकूणच पाहायला गेलं तर ह्या धरणाच्या खाली कवडास धरण आहेत। ह्या दोन्ही धरणा मिळून सूर्या नदीमध्ये जवळपास 22,000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सध्या करण्यात आलाय। एकूणच पाहायला गेलं तर ह्या सूर्या नदीच्या किनारी जवळपास 65 गावं आहेत आणि ह्या गावांमधील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा आहे तो सध्या प्रशासनाकडून देण्यात आलाय। धरणात जवळपास 221.786 दशलक्ष घनमीटर एवढा पाणीसाठा निर्माण झाला आहे। त्यामुळे एकूणच पाहायला गेला तर हा जो चांगला पाऊस होतोय त्यामुळे ह्या भागातील जो पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे, त्याचप्रमाणे जे उन्हाळी शेती केली जाते त्याचा सुद्धा प्रश्न सुटला आहे। संतोष पाटील, एबीपी माझा, पालघर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।